लग्नाच्या पूर्वी सुद्धा आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा ज्या ज्या वेळेस घरात अनारसे केले जायचे ना, तिकडं माहेरी असताना मम्मी सुद्धा मला सांगायची, सासरी आल्यावर आई सुद्धा म्हणतात की अगोदर दारात चप्पल पालती घाल. ह्याच्या मागचं खरं कारण तुम्हाला माहितीये का? किंवा ते कारण जरी माहिती असलं तरी ते तेवढं खरं आहे हे तुम्हाला माहितीये का? कारण की मला तर नाही बाबा माहिती. काय होतं माहितीये का, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्याच्या एकदम तळाशीही जायचं नाही. मोठी माणसं सांगतात ना तर ते ऐकायचं. ह्याच्या मागचं कारण काय माहितीये का? आई मला सांगतात की अनारस करताना जर बाहेरचं कोणी व्यक्ती आलं ना तिराईत, तर ते अनारस तेलामध्ये फिसकतं किंवा पाय रोवला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हटलं चला त्यांच्या हिशोबाने सुद्धा आम्ही अनारसे घरामध्ये करतोच. तुम्ही काय करता हे मला कमेंट करून सांगा, मला ते वाचायला नक्की आवडेल. आणि आज आपण अगदी मस्त परफेक्ट असे अनारसे केलेले आहेत, दारात चप्पल पालती न घालता. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सुरेख अशा पद्धतीचे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत. अनारसे करत असताना आहे ना, पिठाचं आणि साखरेचं या दोन्हीचंही प्रमाण योग्य असं साधलं गेलं पाहिजे, तर आपले अनारसे मस्त जाळीदार आणि छान खमंग खुसखुशीत असे होतात. खूप जास्त कडकही नाही आणि एकदम जास्त लिसपिचतही नाही, अशा पद्धतीचे परफेक्ट अनारसे इथं मी तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. अनारसांसाठी तांदूळ भिजत घालत आहोत. इथं आपण रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि या फुलपात्रानं हा तांदूळ मोजलाय. 3 फुलपात्रे आहे. पातेल्यामध्ये काढून घ्यायचा. 2 ते 3 वेळा आपल्याला याच्यामध्ये स्वच्छ पाणी ओतायचंय आणि हा धुवून घ्यायचा. हे पाणी निथळून घेऊ. स्वच्छ धुवून घेतलेल्या या तांदळामध्ये आता आपण पाणी ओतून घेत आहोत. आणि आता हे तांदूळ आपण 4 दिवसांसाठी असेच भिजत ठेवणार आहोत. तांदूळ भिजत ठेवल्यापासूनचा आजचा हा 4था दिवस आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी याच्यातलं मी पाणी बदलत होते. तांदूळ स्वच्छ धुवून परत दुसरं फ्रेश असं पाणी टाकायचं. आता तुम्ही इथं बघू शकता छान असे आपले तांदूळ भिजले गेलेले. काय होतं ना, ज्या वेळेस आपण इडलीचं पीठ तयार करतो ना, तर ते जर छान आंबलं तर आपली इडली छान जाळीदार अशी होते. तशाच पद्धतीचं सेम आपल्या अनारसांच्या बाबतीत सुद्धा असतं. हे पीठ जर अशा पद्धतीनं छान असं भिजलं ना, तुम्ही इथं बघू शकता हातावरती चुरलं की याचं पीठ तयार होते. असं भिजणं जास्त महत्वाचं आहे, तर मग आपले अनारसे पुढची स्टेप करण्यासाठी तयार होतात. आता काय करते, सकाळीच याच्यातलं पाणी बदललेले तरी देखील एकदा स्वच्छ धुवून घेते आणि पाणी निथळते. 5 मिनिट आपण हे असेच निथळून घेऊया. आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे. निथळून घेतलेला हा तांदूळ आता आपल्याला या ओढणीवरती टाकायचा आहे आणि एकदम विरळ असा हा पसरवून घ्यायचा आणि फॅनच्या हवेखाली आपल्याला हा सुकवून घ्यायचा. आता सुकवून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला पूर्णपणे हा ड्राय म्हणजे कोरडा करायचा नाहीये. हलका असं मॉइश्चर त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. खूप जास्तही तुम्ही कोरडं करून घेतलं ना, मग आपल्या अनारशांना जाळी पडणार नाही किंवा अनारसे कडक होतील. 15 मिनिट झालेत आपण फॅन खाली हे सुकण्यासाठी ठेवलेले. तर आता कसे सुकलेत ते मी तुम्हाला दाखवते. आपण तांदूळाचे हातात पकडले की नाही, आपल्याला हातांना ते थंड असे गार वाटले पाहिजेत. पण इथं तुम्ही हात बघू शकता, अजिबात ओला झालेला नाहीये. अशा पद्धतीचे हे तांदूळ सुकणं गरजेचं आहे. या तांदळाचं आपल्याला पीठ करायचंय. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एका वेळेस जेवढे बसतील आणि जेवढे कम्फर्टेबल वाटतील ना, तेवढे तांदूळ टाकून घ्यायचे. बारीक पीठ करून घेऊ. इथं आपल्याला चाळणी घ्यायची आणि एकदम बारीक ज्याचे होल असतात ना, सुजीची चाळणी वगैरे म्हणतात ना, तर तशी घ्यायची आणि त्यातनं हे पीठ चाळून घ्यायचं. चाळून शिल्लक राहिलेले हे जे मोठे तांदळाचे कण आहेत ना, ते आपण परत मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत. दुसरी बॅच करून घेऊ आणि सेम अशाच पद्धतीनं सगळं पीठ तयार करून घ्यायचं. सगळे तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि ही शेवटची बॅच आहे. तर शेवटची बॅच चाळल्यानंतर साधारण एवढे तांदूळ माझे शिल्लक राहिलेले आहेत वरती. तर आता आपल्याला हे वापरायचे नाहीयेत. पीठ बघा कसं छान एकसारखं असं चाळल्यामुळे झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र आपलं पीठ तयार झाले. आता हे पीठ कुठल्याही एखाद्या वाटीनं, फुलपात्रानं किंवा ग्लासानं तुम्ही मोजून घेऊ शकता. म्हणजे आपल्याला काय करायचंय, साखरेचा अंदाज काढायचा आहे. आता हे मोजत असताना ना अगदी अशा हलक्या हातानं आणि हे अशा पद्धतीनं मोजून घ्यायचं, म्हणजे अंदाज चुकत नाही, माप चुकत नाही. 5 फुलपात्रे आणि वरती एवढं
एवढंच हे फुलपात्र भरलेले, म्हणजे 5.25 फुलपात्रे आपले हे पीठ तयार झाले. आता अनारसे आहेत ना, खूप जास्त गोड नसतात, ते कमी गोड अशाच पद्धतीचे असतात. तुम्ही जर त्याला जास्त गोड करायचा प्रयत्न केला ना, तर तेलात गेल्यानंतर ते तेलामध्ये पसरतात किंवा विरघळतात. आता आपण हे 5.25 आहे, पण 5 फुलपात्रे धरून चालू. 5 फुलपात्र पिठासाठी इथं मी 2 फुलपात्रे पिठी साखर घेत आहे. तशाच पद्धतीनं भरून घ्यायचंय, ज्या पद्धतीनं आपण तांदूळ मोजलेले आहेत. म्हणजे खूप जास्त दाबूनही भरायचं नाही आणि जास्तही भरायचं नाही. काटोकाट भरलेलं हे दुसरं फुलपात्र. आता आपण हे दोन्ही छान एकत्र करून घेऊ आणि हाताने हे असं चुरून घ्यायचं. पीठ आपलं हलकं असं ओलसर आहे, तर त्याच्यामुळे सुरुवातीला काय करायचं माहितीये का, हे हातानं चोळून चोळून घ्यायचं. आपल्या हाताच्या उष्णतेनं बरोबर हे थोडंसं ओलसर व्हायला सुरुवात होते. आणि जर तुमचं पीठ खूपच म्हणजे समजा दुर्लक्ष झालं किंवा थोडासा वेळ जास्त गेला आणि तुमचं पीठ खूपच कोरडं झालं असेल, हे अजिबात मिळून येत नसेल, तर तुम्ही थोडासा दुधाचा हात घेऊ शकता. खूपही जास्त दूध घ्यायचं नाही, फक्त आपला हात ओला करायचा दुधामध्ये आणि हे पीठ मळत राहायचं. अगदी आणखीन आपण खूप वेळ झालेला नाहीये, पण तरी सुद्धा अशा पद्धतीच्या ह्याचे मुटके व्हायला लागलेले आहेत. तर दोन्ही हाताने छान हे असं एकत्र करून घेते, मळून घेते. पहिल्या पिठापैकी थोडंसं पीठ घेऊन अशा पद्धतीचा ह्याचा गोळा तयार केला तर हा गोळा तयार होतोय. सगळ्या पिठाचे आपण असेच गोळे तयार करून घेऊ. पीठ मळून झाले आणि इथं तुम्ही बघू शकता पिठाचे आपण अशा पद्धतीनं गोळे करून ठेवलेले. आता हे पीठ आहे ना, किंवा हे तयार करून ठेवलेले गोळे आहेत ना, तुम्हाला हवे तेवढ्या दिवस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. तुम्हाला जेव्हा सवड आहे तेव्हा याचे अनारसे थापू शकता. इथं आपण साखरेचे करतोय, गुळाचे सुद्धा केले जातात. इथे मी पातीलं घेतलेले, या पातील्यामध्ये ठेवून देते. आणि आता काय आहे ना, मी तुम्हाला आता लगेचच याचे अनारसे करून दाखवणार आहे. बाकीची तयारी होईपर्यंत हे मी झाकून ठेवते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कधीही करू शकता. अनारसे करायला लागणार आहोत त्याच्या अगोदर कढईमध्ये आपण तेल घेतले. कढईच्या बाबतीत कढई थोडीशी अशी खोलगट बुडाची घ्यायची आणि कढईमध्ये रेग्युलर आपण जे पदार्थ तळतो की नाही तेव्हा जास्त तेल घेतो, पण अनारशांसाठी अगदीच थोडंसं तेल घ्यायचं. महत्वाचा असा पदार्थ तो म्हणजे खसखस. परातीमध्येच मी थापणार आहे, तर त्याच्यामुळे एका साईडला घेतले. मळून ठेवलेल्या गोळ्यापैकी एक गोळा घेतलेला आहे. आता जसं की मी मगाशी म्हटलं तुम्हाला, इथे मला लगेच हे करून दाखवायचंय, त्याच्यामुळे याला आणखीन असं म्हणावं तेवढं पाणी सुटलेलं नाही आणि हे मऊसूत झालेलं नाही. तर काय करायचं, अगदी थोडंसं इथं मी दूध घेते, दुधात फक्त हात बुडवलेला आहे आणि हे पीठ असं मळून घेते परत एकदा. थोडं जरी दूध म्हणजे अर्धा चमचा सुद्धा खूप जास्त होतं, जरी जास्त पडलं ना तेवढं, तर एकदम लूज हे पीठ तयार होतं. त्याच्यामुळे फक्त दुधात हात बुडवायचा आणि हे एकत्र करायचं. अगदी थोडं थोडं दूध घेतलंय आणि इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपण हे मऊ करून घेतलंय. जसं हवं तसं पीठ तयार करून घेतलंय. आता तुम्हाला ज्या साईजचं अनारस करायचंय तेवढ्या प्रमाणात तुम्ही याची गोळी घ्या आणि आपल्याला हे हातावरती अशा पद्धतीनं गोल गोल फिरवत राहायचंय. याच्यामुळे काय होतं, पीठ जरी तुमचं आणखीन थोडंसं घट्टसर असेल ना, तरी हाताच्या उष्णतेने ते पातळसर असं होतं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं हे अनारस थापता येतं. आता इथं आपण अगोदरच खसखस घेऊन ठेवलेली आहे, त्याच्यावरती हे अनारस थापून घेऊयात. अनारस थापत असताना 3 बोटांचा वापर करायचा आणि ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं. जर तुम्हाला असं वाटलं ना की हे खूपच जास्त आपल्या हाताला चिटकतंय, तर तुम्ही थोडंसं तेलाचं बोट घेऊ शकता आणि ते पसरवून घेऊ शकता. अनारस करत असताना खूप पातळ करायचं नाही, मध्यम जाडीचं ते ठेवायचं आणि अशा पद्धतीचं आपलं अनारस थापून घ्यायचं. माझं अनारस थापून झालेलं आहे. तेलाचं टेम्परेचर आता चेक करूया. त्यासाठी तेल आपल्याला सुरुवातीला जास्त गरम करून घ्यावं लागतं आणि तेल गरम झाल्यानंतर अनारस तेलात सोडल्यावर तेलाचं टेम्परेचर कमी करायचं. अनारस तळत असताना ज्या साईडला आपण ही खसखस लावली आहे ना, ती बाजू वरती करायची. त्याला टच करायचं नाही, फक्त कडेकडे ना अशा पद्धतीनं हे तेल वरती त्याच्या टाकत राहायचं. म्हणजे तेल वरती गेलं ना तर त्याला वरती सुद्धा अशी फुलायला किंवा तळायला मदत होते. एकसारख्या रंगावरती हे तळलं गेलेलं काढून घेऊयात. तळून घेतलेलं अनारस अशा पद्धतीने आपल्याला चाळणीत ठेवावं लागतं आणि ते पालतं घालायचं. म्हणजे काय होतं, वरती जे काही तेल आतमध्ये गेलंय ना, तर त्या सगळ्या तेलाचा असा निचरा होतो
बऱ्याचशा जणींना अनारसं बिघडणं ही कल्पना समजत नाही, म्हणजे नेमका काय प्रकार असतो. ज्या वेळेस तुम्ही तयार केलेलं अनारसं तेलामध्ये तळण्यासाठी तुम्ही टाकताना त्यावेळेस ते तेलामध्ये पसरतं, आहे तसा आकार त्याचा राहत नाही, तेलामध्ये गेल्यानंतर ते पसरतं, त्यावेळेस ते अनारसं तुमचं बिघडलं असं म्हणू शकता तुम्ही. अनारसं तेलात गेल्यानंतर त्याला छान अशी जाळी येते, ते आहे तसं राहतं, तेल तुमचं स्वच्छ राहतं, त्यावेळेस म्हणायचं की तुमचे अनारसे साधले. तेलातून काढलेलं अनारसं ज्यावेळेस त्याला वरती जाळी दिसते ना त्यावेळेस तर ते सक्सेस झालेलंच असतं. पण जर तुमच्या अनारसांना वरती जाळी दिसली नाही पण तोडल्यानंतर आतमध्ये जाळी दिसत असेल ना तरी सुद्धा ते अनारसं यशस्वीच आहे. फक्त ते अनारसं आतनं पिठाळ राहिलं नाही पाहिजे. आपण जे प्रमाण घेतलेलं आहे तांदळाचं आणि साखरेचं तेवढ्या प्रमाणामध्ये एकूण मिळून 35 अनारसे तयार होतात. तुम्हाला आजची आपली रेसिपी नक्कीच आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला काहीच हरकत नाही. तुमच्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.